सुस्वागतम। सामना पहिला चालू होतोय मित्रांनो, अप्रतिम सामना म्हणून ज्या सामन्याकडे पाहिलं जातं, कारण या महासंग्रामामधला अत्यंत महत्त्वपूर्ण सामना या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहतोय। शिवकृपा असुर्डे बनेवाडी वर्सेस मानाई तळोडे। सर्वप्रथम या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न असलेल्या माझ्या मान्यवर गणांना या ठिकाणी नतमस्तक होतो। एक चांगल्या प्रकारचा सामना, दर्जेदार सामना न्यू स्टार बनेवाडीच्या वतीने या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहतोय। बोनस विथ पॉइंट 2 गुणांची कमाई केली जाते। चढाईसाठी असणारे तो शिवकृपा असुर्डे बनेवाडीचा एक जबरदस्त खेळाडू, ज्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असणार आहेत, असा दर्जेदार खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय। जर्सी क्रमांक 5 मानाई तळवडे या संघाकडून चढाईसाठी असणारे तो नाना विचारे, ऋषिकेश्वर पण नाना विचारे। एक चांगल्या प्रकारची चढाई नानाची नेहमीच आपल्या संघासाठी असते। तोच नाना या ठिकाणी चढाईसाठी आहे। बघूया, एक चांगल्या प्रकारचं गुणांचं पारडं आपलं सुरुवातीपासूनच जड करण्यासाठी नाना तयार होतो का, पण तसं घडत नाहीये। आणि पुन्हा एकदा सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ज्याला जावं लागतंय तो जर्सी क्रमांक 5। अत्यंत चांगली चढाई ज्याची असते, ज्याच्या माध्यमामधून आपण या ठिकाणी पाहत असतो, सुंदर तयारी केली जाते। पण एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहतोय, चांगला डिफेन्स पाहतोय तो मानाई तळवडे या संघाचा। यानंतरचा सामना असेल नवयुवक बाटलेवाडी वर्सेस न्यू स्टार बनेवाडी। दोन्ही संघांना हा पहिला पुकार असेल। जयेश लाड दुखापतग्रस्त असून सुद्धा वारंवार चढाईसाठी निश्चितच आपल्या संघाला बहुमूल्य गुण जमवण्यासाठी जात असतो। आणि आता मात्र स्वराज बने पुन्हा एकदा आपला वर्चस्व दाखवण्यासाठी मित्रांनो खूप प्रभावित केले आतापर्यंत। खऱ्या अर्थानं गुण जरी मिळाला नसला तरी निश्चित आपल्याला एक स्वाभाविक खेळ करण्याचं धाडस या बनेवाडीच्या एक उत्तम अशा चांगल्या अशा रेडरने केलेल्या। मात्र या ठिकाणी बॅकहोल्ड पाहतोय पप्प्याच्या माध्यमातून आणि एक गुण मानाई तळवडेच्या संघामध्ये दाखल होतोय। 4-1 अशी परिस्थिती असताना नाना चढाईसाठी आहे। उत्तम दर्जाची चढाई, पण एक शांत आणि संयमी चढाई करतोय। ही सुरुवात आहे, दोन्ही संघ तगडे आहेत। एक चांगलं आव्हान, एक कडवी झुंज ज्याला बोललं जातं, ती कडवी झुंज या ठिकाणी मैदानात निश्चित होणार आहे। कारण शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना अत्यंत दर्जेदार चुरशीचा होणार यात शंका नाहीये। दरम्यान नाना पुन्हा एकदा आपल्या मैदानात दाखल होताना आपण पाहतोय। आणि आता मात्र डू ऑर डायचा बादशाह ज्याला संबोधलं जातं मित्रांनो, तोच आदरणीय सुभाषजी बने यांचा सुपुत्र प्रशांत उर्फ बाळ्या, ज्याच्या मनावर जराही भीतीचं दडपण नाहीये। कारण डू ऑर डाय या ठिकाणी मात्र स्वतःला सिद्ध करतोय। निश्चितच आपल्या संघासाठी एक बहुमूल्य गुण जोडला जातोय, कारण प्रेशर होतोय, दबाव होता, हा दबाव झटकला जातोय। आणि आता मात्र सह्याद्रीचा वाघ मित्रांनो ज्याला संबोधलं जातो तो जयेश लाड दुखापतग्रस्त असताना त्याच्या खेळामधून अधिक प्रभावित असा खेळ आपण पाहत असतो, तोच जयू। बघूया या ठिकाणी मात्र बॅक किक लगावतोय, बघूया मध्यरक्षकाला चकवण्यासाठी तयार होतोय। मात्र रोहित आणि त्याचा साथीदार एक उत्तम प्रकारची कामगिरी आपण पाहतोय तो मानस चौगलेच्या रूपानं। मात्र पुन्हा एकदा मेणे चढाईसाठी आहे। जर्सी क्रमांक 2 एक चांगल्या प्रकारची चढाई, जो प्रशांतला उत्तम साथ करतो, जो चांगल्या प्रकारची चढाईची तयारी दर्शवतो आणि उत्तम चढाईच्या जोरावरती आपल्या संघाला एक योग्य दिशेने नेण्याचं काम करतो। पण मित्रांनो या वेळेला मात्र थर्ड रेडचा इशारा, या ठिकाणी दबाव होता, पण मित्रांनो अप्रतिम दबावामधून स्वतःची सुटका करणे विसरतोय। काय जबरदस्त केलंय, अप्रतिम पद्धतीचा टॅकल आपण बनेवाडी संघाकडून पाहतोय। मात्र बोनस या ठिकाणी हासिल करतोय तो जयेश लाड। एक मोठा मोहरा गारद केला जातोय मानाई तळवडे संघाचा। पुन्हा एकदा स्वराज एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करतोय, स्वतःचं निश्चितच एक वेगळं वजन, वेगळी ताकद आजमावण्याचं काम करतोय तो या मैदानावरती स्वराज। मात्र पुन्हा एकदा मध्यरेषेच्या आसपास येतोय आणि निश्चितच या वेळेला आपला दमखम दाखवून आपल्या मैदानामध्ये दाखल होताना आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून नाना विचारे
एक संयमी चढाई असते मित्रांनो प्रत्येक वेळेला नाना विचारीकडून, पण या वेळेला मात्र एक शांत संयमी चढाई आपण पाहतोय. थर्ड राईडचा इशारा, डू ऑर डाय. काहीतरी कर नाही तर मैदानाच्या बाहेरचा रस्ता धर, असं समीकरण असताना स्वतःच्या मनावरती दडपणाचं ओझं असताना सुनील घाणेकरच्या बाजूने जोरदार आक्रमण केलं जातं मित्रांनो. एक अप्रतिम धाडस बाळाच्या रूपानं या ठिकाणी पट्टीवरती प्रहार केला जातोय, पट्टीवरती वार केला जातोय. आणि मित्रांनो धाडसपूर्ण चढाई अतिशय एक गुण घेऊन आपल्या प्रांगणामध्ये दाखल होतोय तो प्रशांत उर्फ बाळ्या. पुन्हा एकदा एक संघर्षमय लढाई या ठिकाणी मी सांगू इच्छितो सर्व उपस्थित क्रीडा शौकीनांना, कबड्डी शौकीनांना, कारण हा महामुकाबल्यासारखं दर्शन देणारा खास सामना असणार आहे मित्रांनो. नाना खोलवर चढाई करतोय आणि पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये दाखल होताना आता मात्र स्वराज ज्यानं प्रभावित केले सुरुवातीपासूनच एक दमदार चढाईनं, निश्चितच एक उत्तम दर्जाची चढाई शिवकृपा असुर्डे बनेवाडीच्या माध्यमातून आपल्या विरुद्ध संघावरती देण्याचं काम करतोय. आता मात्र नियंत्रण बिघडलं जातंय कारण या ठिकाणी स्वतःचा बॅलन्स गमावला जातोय आणि निश्चितच थर्ड रेडचा इशारा पप्प्यासाठी. पप्प्या एक मजबूत प्लेयर आहे. या वेळेला आपण पाहतोय ही खेळी समाप्त केली जाते. एक मोठा मोहरा पुन्हा एकदा शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटना अंतर्गत जी केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान अंबतकोलच्या वतीने स्पर्धा झाली, ही अव्वल क्रमांकाने सोडवली. आपल्या बाजूने जेते पद राखलं आणि पुन्हा एकदा स्वराज स्वतःचा एक वेगळा मात्र नानाला हुलकावणी देतोय. वाटलं होतं नाना निश्चितच याला थांबवू शकतो, पण अप्रतिम कामगिरीनं पुन्हा एकदा प्रभावित करतोय तो शिवकृपा बनेवाडीचा अव्वल दर्जाचा मोहरा. आणि आता मात्र सुनील घाणेकर वरती जबाबदारी येते थोडस प्रेशर रिलीज करण्याची. बघूया काय करतो. एक चांगला चढाईपट्टू आहे पण चांगला जेव्हा मानलं जातं मित्रांनो, कारण एक उत्तम कामगिरी करून प्रभावित करण्याचं काम करू शकतो, आपल्या संघाला अमूल्य गुण देऊ शकतो. 6 गुणांनी बरोबरीत असलेला सामना मध्यंतरानंतर निर्णायक सत्रामध्ये पुन्हा एकदा सुरू केला जातोय. सुनील घाणेकर केवळ 3 असे मोहरे ज्यामध्ये लक्ष्मण तांदळे आणि सुनील घाणेकर. बघूया काय घडतं मित्रांनो. या ठिकाणी मात्र अप्रतिम प्रकारचा टॅकल जो रोहितच्या माध्यमातून आपण या ठिकाणी क्रीडांगणावर पाहिला आणि जो सक्सेस झाला, यशस्वी झाला. आणि आता मात्र सातत्यपूर्ण कामगिरीसाठी पुन्हा एकदा स्वराज. आज मात्र स्वराज जबरदस्त कामगिरी करताना पाहतोय, पण मी धन्यवाद देतो तळवडेच्या पाठराख्यांना ज्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने आपल्या संघाला सपोर्ट करण्याचं ठरवलंय. म्हणजे यामध्ये विचारे दादा असतील, सर्वांचंच मनपूर्वक स्वागत असेल मित्रांनो, कारण आपल्या संघाला. आणि आता मात्र या ठिकाणी स्वराज एक उत्तम कामगिरी करण्याचं धाडस आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आपल्या संघामध्ये दाखल होताना आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून जर्सी क्रमांक 7. अत्यंत चांगल्या प्रकारचा सामना, चुरशीचा सामना, अत्यंत उत्कंठावर्धक सामना ज्याला संबोधलं जातं. आणि मित्रांनो पहिला सामना अप्रतिम पद्धतीचा या क्रीडांगणावर संपन्न होताना आणि आता मात्र डू ऑर डायचा बादशाह शिवकृपा असुर्डे बनेवाडीकडून प्रशांत उर्फ बाळ्या. बघूया काय घडतं, कारण हे दोघांसमोर चॅलेंज असणार आहे, दोघांसमोर आव्हान असणार आहे. पण जर्सी क्रमांक 8 विरुद्ध संघाची लावतो वाट सहा बाळ्या आणि निश्चितच या ठिकाणी उत्तम दर्जाचा बाळ्या मात्र थांबायला तयार नाहीये. हजारो प्रेक्षकांच्या टाळ्या. जयेश लाड. पण मित्रांनो ज्या वेळेला जयेश लाड मैदानात असतो ना त्यावेळेला गेम मात्र ऑन असतो. बघूया आपण या ठिकाणी मात्र जयेश पुन्हा एकदा आपल्या मैदानात दाखल होताना आता मात्र स्वराज पुन्हा एकदा. आज स्वराजने प्रभावित केलंय सुरुवातीपासूनच उत्तम दर्जाच्या चढाई करून. बघूया तांब्याच्या बाजूने जोरदार आक्रमण चढवलं जातं. आता मात्र तांबे पुन्हा एकदा सफल. आता मात्र पप्प्या चढाईसाठी 13-6 अंतर तयार होतं. तेव्हा वेळेला मात्र पप्प्या एक दमदार चढाई करत असतो मित्रांनो. तोच पप्प्या या ठिकाणी चढाईसाठी असणार आहे. उत्तम दर्जाची चढाई. आता मात्र चॅलेंज दिलं जातं आणि पप्प्याला तयार होतोय. सामना संपण्यासाठी शेवटची 5. पुन्हा एकदा बाळ्या चढाईसाठी आहे. सुनील घाणेकर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा डिफेंडर, पण या वेळेला मात्र असफल होतोय. एक दबाव ज्या वेळेला वाढू लागतो ना मित्रांनो तर त्यावेळेला मात्र आपल्या हातून अशा प्रकारच्या चुका होत जातात. नाना विचारे चढाईसाठी आहे, खोलवर चढाई करण्याचं ठरवतोय. निश्चितच या ठिकाणी पुन्हा एकदा डॅश केलं जातंय, पुश केलं जातंय मानसच्या रूपानं. एक उत्तम दर्जाचा अव्वल दर्जाचा
चांगला असा मोहरा मात्र या ठिकाणी गारद होतोय. स्वराज पुन्हा एकदा चढाईसाठी आहे. समोर मात्र आव्हान स्वीकारण्यासाठी लक्ष्मण आणि जयेश लाड. आज मात्र एक चांगल्या प्रकारची सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटे असताना दुसरा पुकार असेल या ठिकाणी नवयुवक बाटलेवाडी न्यू स्टार बनेवाडी. आक्रमण तेज केले जाते आणि पुन्हा मात्र आपल्या संघामध्ये दाखल होताना या वेळेला मात्र जबरदस्त तयारी. 16 अशी परिस्थिती असताना 5 नंबर जर्सी परिधान केलेला स्वराज बने ज्यानं मित्रांनो आज खूप प्रभावित केलं. ज्यानं सुरुवातीपासूनच आपलं एक बहारदार असं वजन पाडलं आणि ज्याच्या चांगल्या बोनस गुणामुळे ज्याच्या चांगल्या कमाईमुळे आपण या ठिकाणी या सामन्यामध्ये निश्चितच एक चांगलं असं जोरदार असं कमबॅक केलेलं आहे ते शिवकृपा असुर्डे बनेवाडी. सुरुवातीला पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे. दुखापतग्रस्त असला तरी आपल्या संघाचा भार आपल्या खांद्यावर घेण्याची जबाबदारी पण या वेळेला निश्चितच डबल थाईचा हा प्रयोग यशस्वी केला जातोय. सामना संपण्यासाठी शेवटची 3 मिनिटे असताना थर्ड रेडचा इशारा. राज साठले आणि या वेळेला मात्र निश्चितच राजला पकड होतीये. आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होते. पप्प्यासारखा मोठा खेळाडू पुन्हा एकदा आक्रमण करतोय आणि या वेळेला पुन्हा एकदा मित्रांनो पप्प्या मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. शेवटच्या क्षणापर्यंत एका चांगल्या प्रकारची झुंज एक जबरदस्त दर्जेदार सामन्याचं दर्शन उभय संघामधून आपल्याला पाहावयास मिळतंय. सातत्यपूर्ण चढाईसाठी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय स्वराज. बारा अशी परिस्थिती निर्माण होते. बंटी कुळे चढाईसाठी आणि या वेळेला बंटी मात्र झेपावतोय आपल्या. जर्सी क्रमांक 8 प्रशांत चढाईसाठी एक शांत संयमी चढाई केली जाते. आपल्या संघाकडे असणारं लीड आपल्या संघाकडे असणारी बढत ओळखून या ठिकाणी निश्चितच चढाई केली जाते ती प्रशांतच्या माध्यमातून. अंतिम आणि तिसरा पुकार नवयुवक बाटलेवाडी न्यू स्टार बनेवाडी. प्रशांत या वेळेला प्रशांतला रोखणं पुन्हा एकदा कठीण होते. मित्रांनो 1 गुण आपल्या संघाच्या बाजूने जोडला जातो पण या वेळेला अशा चुका होत आहेत आणि या वेळेला रोहित मात्र निश्चितच सरेंडर करतो कारण 1 गुण बहाल करतोय विरुद्ध संघाला. पुन्हा एकदा स्वराज चढाईसाठी आहे. सुपर टॅकल ऑन या वेळेला पुन्हा एकदा टॅकल नाण्याच्या माध्यमातून केला जातोय. 14 जयेश लाड. सामना संपण्यासाठी शेवटचा 1 मिनिट बाकी असताना 1 गुण आपल्या संघासाठी महत्वपूर्ण जोडतोय. आपलं उत्तम योगदान देण्याचं काम केलं पण शिवकृपा बनेवाडीनं स्वराज मात्र मैदानाच्या बाहेर असताना जी जबाबदारी येते ती बाळ्याच्या खांद्यावरती. गेल्या 2-3 मिनिटांमध्ये आपण अधिक रंजक खेळ या ठिकाणी पाहिलेला आहे दोन्ही संघाकडून. थोड्याशा चुका दोन्ही संघाकडून झाल्या पण निश्चितच एक उत्तम दर्जाचा खेळ या ठिकाणी दोन्ही संघाकडून अनुभवलेला आहे. मल्टीकोणाची कमाई केली जाते. थांब रे मध्ये एक सेकंद थांबतो.